न सांगता कशी काय पळून गेली ती घरातून? आता तिच्या माग माग सारंग साहेब गेले तिला शोधायला धावत धावत. तिच्यामुळं त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदार आहे सांगा बरं मला. एवढ्या मोठ्या पावसाचं काही खरं नसतं बरं. हा, आमच्या कोट्टलवारांकडे असाच धो पाऊस पडतो, अशाच विजा चमकतात आणि 4-5 माणसंच गायब होऊन जातात. बाई येतोच मी. आता असंच काही झालं सारंग साहेबांसोबत तर कोण जबाबदार आहे? तुम्ही जाणार आहात का या अशा अवस्थेत त्यांना शोधायला? अजिबात अक्कल नाहीये तुमच्या बहिणीला. पांडुरंगा सांभाळून घे. काय चूक झाली त्यांची? काय चूक झाली माझ्या आई बाबांची की तू त्यांना अशी शिक्षा देतोय? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुझ्या आवडीने पंढरपूरला यायला निघाले होते ते. आयुष्यभर तुझं नाव ओठावर ठेवून वारी करत राहिले. त्यांनी आयुष्य शिजवलं तुझ्या भक्ती. तुझी तुळशीची माळ अभिमानाने मिरवली. कधीच खोटेपणा केला नाही, कोणाला त्रास दिला नाही, कोणाचा वाईट चिंतला नाही, सत्याची कास सोडली नाही. आताही अंगात त्राण नसताना तुझ्या भेटीला व्याकुळ झालेत ते. तुझ्या पंढरीत यायला त्यांना इतका त्रास का होतोय? बोल विठुराया बोल. माझ्या बाबांनी आयुष्यभर तुझी भक्ती करत त्यांचा संसार सांभाळला. त्यांचा मुलगा अंथरुणावर खेळलाय तरी काही न मागता जन्मोजन्म चालत आलेली ही वहिवाट मोडायची नाही म्हणून तुझी वाट मोडून आज तुझ्या दिशेने निघाले. तुला आठवतंय ना जेव्हा माझा जन्म झाला होता? तेव्हा मी निष्प्राण पडले होते. तेव्हा माझ्या बाबांच्या अर्ध हाकेने तुला पादर फुटला होता, हो ना? आज आषाढी एकादश आहे. तुझ्या सावलीत माझ्या पोटचा गोळा घालतोया. जर का माझी भक्ती सच्ची असेल, माझ्या कानूचं मन पवित्र असेल तर आता तुझी सत्व परीक्षा हाय. आता तुला माझी नाही, अरे तुझी लाज राखायची आहे रे. तेव्हा तू मला श्वास दिलास, प्राण फुंकला होतास माझा. का केलंस असं? का वाचवलंस मला? ही ताटातूट पुन्हा करण्यासाठी? हा नाही विठुराया, तू असं नाही करू शकत. आज आमच्या भक्तीची आणि तुझ्या देवपणाची परीक्षा आहे. स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर असलेल्या विश्वासाला जाग विठ्ठला. जाग माऊली जाग.